गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग। तर आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग 12 वाजता होते। तर फिलहाल मी सकाळ सकाळ गेलो केस कापायला, तर केस कापून आले। तर असं नाही की पूर्ण कापले, स्टाईल बघा। हां, तर कमेंट करून सांगा कशी वाटते। तर फिलहाल ब्रेकफास्ट सगळं झालंय। तर आता जरा बसलोय। फिलहाल सकाळ सकाळ मम्मीने देवपूजा केली बघा, किती मस्त वाटतं। हां, तर थोडा वेळ आता बघूया आज काय करायचे, कारण की आज सगळं शांत आहे, पाऊस पण नाही बाहेर, ऊन पडले। तर तुम्हाला भेटतो थोड्या वेळाच्या नंतर। तर तुम्हाला मगाशी बोललो आमच्या इथं पाऊस नाही। आता बघा, हे बघा आला वापस। मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल थोड्याच दिवसात आपले गणपती बाप्पा यायले। तर तुम्हाला दाखवतो। तर यो आहे ऑगस्ट महिना, या ऑगस्टमध्ये 27 तारखेला आहे। तर आज तारीख आहे 7, 7च आहे का? 6 आहे, सॉरी 6 आहे। आणि 19 तारखेला आपलं रक्षाबंधन आहे, आणि 8 तारखेला नारळी पौर्णिमा। तुम्हाला माहित आहे आपल्या इथं गणपती असतो। तर लाईट पण गेली आणि फायनली लाईट पण आले। तर तुम्हाला माहीतच असतं आपल्या इथे गणपती असते। तर मामाच्या इथं पण आहे आपल्या, आणि आमच्या इथं पण आहे। तर ते तुम्हाला मी पुढे सांगालच की बुकिंग केलं आहे का नाही केला। बुकिंग केला असेल तर मी व्हिडिओ टाकल, तेव्हा जाईल तेव्हा व्हिडिओ बनवेल। मागच्या टायमाला पण बनवलेली तुम्ही बघितले। तर फिलहाल TV चालू केले, तर थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला। तर मित्रांनो, दुपारचे 3:30 वाजलेत। फिलहाल मी आता जरा पडतोय आणि झोपतो थोडा। फिलहाल मी चिंगम खालोय, हे दुकानातून मी घेऊन आलो हॅपीडेंट। मित्रांनो, मला आता जरा याच्यावरती व्हिडिओ रेकॉर्ड करायची होती या ट्रायपॉडची। तर हे ट्रायपॉड तर बरोबर आहे, पण हे जे फोनचं होल्डर आहे ना, ह्याची वाट लागले। हे बघा, मी जरा जास्तच हे नट आहे ना, नट हे बघा ह्याच्यात आवाज यायलाय। ह्याच्यातला नट कुठं केला काय माहिती। आता याच्यावरती फिट नाही व्हायला। आता मला व्हिडिओ रेकॉर्ड करायचे, तर आता याला पूर्ण खोलतो, ह्याच्यातून नट बाहेर काढतो। हे बघा इथंच आहे, निघला। या नटमुळंच फिट नव्हतं होत गाईच। आता याला फिट करतो आणि वापस एकदा लावून बघतो। तर मित्रांनो, आता प्रॉब्लेम झाला, आपल्या ट्रायपॉडचं सेट झालं, पण माझ्या हाताला लागलंय। हे बघा, रक्त यायला आता इथून। एक काम झालं, पण एक काम उभा राहिला। एका ट्रायपॉड जॉईन करायला एवढी सारी मेहनत आणि खून पण व्हायला लागलं। क्या जमाना है भाई। तर बाय द वे, तुम्हाला आता मी एक सांगतो काहीतरी। तर व्हिडिओ चालू करायचा अगोदरच पोपट झाला, आणि ते स्टँड काय लागलं तर नाही। तर मी वापस ठेवून आलो त्याला, आणि हे घेऊन आलो। आता ह्याला मी इथं कुठं ठेवू ते समजा नाही, कारण की ह्योच भारी अँगल आहे, कारण की पाठीमागं भीत पण मोकळे। आणि आता इथं कुठं ठेवू ते समजा नाही मला, कारण की इथं बल्ब पण आहे ना, तर असं चेहऱ्यावरती उजेड पण आहे। तर इथं ठेवलं तर जरा अंधार येईल, कारण की मोबाईलची टॉर्च तेवढेच फ्लॅश लावू शकतो, तेवढीच त्याच्या म्हणजे जाईल तेवढी। चेहरा उजेड पडेल, पण मोबाईलवरती पडेल का नाही आय डोंट नो। इथं अटकवायचं पण नाही, नाही तर कुठं तरी अटकवलं असतं। ह्याला विचार करायला लागला आता मला।
बायला पंखा बंद केला मी, नाही तर आवाज लय येते या पंख्याचा. बायला इथे सेट करून बघतो, इथं नेट लागलं तर ठीक आहे, नाही तर नेक्स्ट दुसरीकडे बघू कुठंतरी. सर याची एक भारी बात आहे की याचे पाया स्ट्रेट होतात, नाही तर मग हे काय कामाचं नाही. बस इतना परफेक्ट आहे. तर मित्रांनो कसा अँगल येतो मला कमेंट करून सांगा. फिलहाल मी त्या एडिटिंगच्या टायमालाच बघत की अँगल कसा येतो, तर परफेक्ट येत असेल अँगल तर मला कमेंट करून सांगा. फिलहाल मी तुम्हाला सांगितलं नाही की कशाबद्दल मी शूट करतोय. फिलहाल मी काल गेलेलो होतो आपल्या बांद्रा नाही गेट ऑफ इंडियाच्या साईडला, म्हणजे CST स्टेशन समजा, तिथे एक FX मार्केट आहे. तर तिथं गेलो मी, तिथून 2 जीन्स घेऊन आले. तर मग मी बोललो तुमच्यासोबत एक शेअर करा, कारण की मी काल गेलो तेव्हा मी ब्लॉग बनवला नव्हता. तर मी बोललो चला आज मला टाईम भेटलाय तर आज मी शेअर करतो तुमच्यासोबत. तर चला मी तुम्हाला ह्याच्यामध्ये येते जीन्स, एक ब्लॅक कलरची आहे आणि एक आपलं व्हाईटमधून आहे थोडा, आणि मी फक्त त्याच्यावरती घालायला आले टी-शर्ट ब्लॅक प्रिंटवाला, तुम्ही पहिला पण बघितलं. तर ह्याच्यात एक ते पॅन्ट्या काढूया. निकालले आता याची गाठ खोलायला लागला वापस. चलो हो गया, खुल गया, खुल जा सिम सिम. तर काय जे बघा, एक ब्लॅक आहे आणि एक क्रीमी कलर आहे थोडा, त्या दोघाला घालून बघतो आणि ह्यो टी-शर्ट कशावरती चांगला दिसते मला तेच बघायचं आज. तर लेट्स स्टार्ट. तर चला स्टार्ट करूया आपला आउटफिट डे नंबर 2. म्हणजे मी पहिलं पण केलं, आपण नवीन जीन्स आणलेले तेव्हा एकदा केलं आणि आता एकदा करूया. तर चला स्टार्ट. तर ही पॅन्ट मस्त वाटलेली मला, तर म्हणून मी घेतलेली. बाय द वे तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा. आणि मी जे लेबल पण नाही फाडले, हे बघा हे जार असं दिसते ना, तर हे असे याचे लेबल पण नाही फाडले. आणि हा काय ही मी पूर्ण बॅगीमधून घेतले प्लेन. तर मला आता ढिल्याच पॅन्टी भारी वाटतात, म्हणजे आवडतात, तर म्हणून मी बॅगीमधून घेतले. तर फिलहाल चला हिला घालतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर गाईज कमेंट करून सांगा ही पॅन्ट कशी वाटते. फिलहाल मस्त बॅगीमधून घेतले मी, तर व्हाईट कलरची, व्हाईट नाही म्हणजे क्रीमी समजा. तर कमेंट करून सांगा मला कशी वाटते. बाय द वे मला तर मस्त वाटते. तर चला आता तुम्हाला नवीन म्हणजे दुसरी पॅन्ट दाखवतो. तर ती थोडी मोठी आहे, तर मग तुम्ही बघून घ्या की कशी वाटते. तर चला घालतो, ट्राय करतो. तर ही आहे आपली दुसरी पॅन्ट. ही जरा जास्तच मोठी आहे, कारण की ही मी तर घालेल, नाहीतर माझा भाऊ, नाहीतर मामा, दोन्ही तीन आमच्या तिघांचा साईज सेम आहे, माझा मामाचा आणि दादाचा. तर फिलहाल ही आहे. ही मला जरा मोठीच येईल पॅन्ट, कारण की ही जरा मी मोठीच घेतलेली, कारण बोललं घरातले पण घालतील. आणि आता रक्षाबंधन पण आहे आणि गणपती बाप्पा पण येणार आहेत, तर तेवढंच होईल आपलं. तर फिलहाल फ्रंटवरून तर भारी वाटते, पण जरा पाठीमागून थोडी. आता बघू, दादानी घातली तर त्याला देऊ, मामाने घातली तर मामाला देऊ, नाहीतर आपणच हिला फिटिंग करून घालू, कारण की ब्लॅक जीन्स ही तर सगळ्यांचीच फेवरेट असते. तर तरी पण मी 2 जीन्स आणलेल्या, फिलहाल किती 300-400 रुपयामध्ये 2 जीन्स आणलेल्या. तर तुम्ही पण जाऊन तिथं तुम्ही बार्गेनिंग करायला शिकलो तर मग तुम्ही जिंकलो समजा, कारण की तिथं बार्गेनिंगचाच खेळ आहे सगळा. म्हणजे तिथं सांगायला तर लय सांगतात भाव, तर तरी पण तुम्ही तुमच्या ह्याच्याने घेऊ शकता. मी तसं जाऊन घेऊन आलो. ब्लॉग नव्हता बनवला, पण तिथं जरा ब्लॉग बनवायचा अफोर्ड होतं, कारण की तिथं किंमत ती सांगतच नाहीत. म्हणजे तिथं ब्लॉग तेवढे पण बनवायला जातात काय, मी यूट्यूबवरती पण बघितले, तिथं तेवढे ब्लॉग बनवायला जातात, त्यांना जास्त करून जास्तच किंमत सांगतात, म्हणून मी व्हिडिओ नाही बनवले. तर फिलहाल
एवढ्याच होत्या जीन्स. तर हे जीन्स आता दोन्हीपैकी एक ती वाईटवाली तर मी माझ्या बापाची झाले. तर रक्षाबंधनला मी तीच घालेल. तर मजा येईल रक्षाबंधनला नवीन नवीन कपडे घालायला. तर चला थोड्या वेळाने भेटतो आता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. फिलहाल तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनल यदि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय 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 बाय. ते गाईज मी मोबाईल बघा कसा अटकवलेला. हे बघा खुर्चीवरची डब्बा आणि त्याच्यावरती आहे. कारण की मला आईने आरशामध्ये दिसेल ना की व्हिडिओ चालू आहे का नाही. तर म्हणून मी असा जुगाड केलता. पण भाई एकदम खतरनाक आहे, तुम्ही नका करू भाई. लय रिस्की आहे, मोबाईलवरतून पडला तर लय मोठा नुकसान होईल तुमचं. तुम्हाला माहितच असेल की गणपती आता थोड्या दिवसात मिरची घ्यावा, एकाच टमाटर घ्यावा, एक